नमस्कार. 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन आणि शिक्षक दिनाविषयी आपल्याला सांगायची गरज नाही आहे, कारण आपण लहानपणापासून जे शाळेत शिकतोय, कॉलेजमध्ये शिकतोय, ते शिक्षकांचं महत्त्व, टीचर्सचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. ज्यांनी पांढरा खडू घेऊन काळ्या ब्लॅकबोर्डवरती स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं आणि आपल्या जीवनामध्ये रंग भरला, असे गुरुजन म्हणजे आपले शिक्षक, ज्यांनी विद्यार्थी घडवले. मी काहीतरी वाचत होतो आणि मला खूप चांगलं वाचायला मिळालं. ते म्हणजे हिंदीमध्ये लिहिलं होतं की जे तुम्हाला शिखरावरती घेऊन जातात, तुम्हाला क्षमा करतात आणि तुमच्यातील कमजोरी दूर करतात, असे शिक्षक. आणि खरंच आहे. याचं कारण म्हणजे आपण जे घडलो आहेत ते केवळ शिक्षकांपायी घडले. आपल्या आईबापानंतर गेले नेक्स्ट संस्कार जे आहेत ते केवळ आपल्या गुरुजनांचे आहेत. आणि त्या उद्देशाने मला एक चांगलीशी अशी गोष्ट वाचनात आली. एकदा 1954 मध्ये आपले तत्कालीन राष्ट्रपती शंकरदास शर्मा ओमानच्या भेटीवरती होते आणि ओमानच्या भेटी जाताना ते विमानावर बसले होते आणि तेव्हा त्यांना कळलं की ओमानचे राजे त्यांना घ्यायला येत आहेत. ओमानचे राजे कधीही कोणाला घ्यायला विमानतळावरती येत नाहीत, परंतु ते स्वतः विमानतळावरती ओमानचे राजे त्यांना घ्यायला आले. जेव्हा विमान उतरलं तेव्हा त्या विमानामध्ये ते चढले आणि त्यांनी तिकडनं त्यांना वेलकम केलं. आणि त्यानंतर ओमानच्या राजांकडे भरपूर गाड्या होत्या, त्यांचा मोठा काफिला होता, पण स्वतःच्या गाडीमध्ये त्यांनी त्यांना बसवलं आणि स्वतः त्यांना ड्राईव्ह करून त्यांच्या राजवाड्यावरती घेऊन गेले. तेव्हा कोणीतरी विचारलं की राजेसाहेब, तुम्ही हे प्रथा मोडली आपली, आपण कोणाला रिसीव्ह करायला जात नाही. तेव्हा ते म्हणाले की जेव्हा मी भारतामध्ये होतो तेव्हा हे शंकरदास शर्मा आमचे शिक्षक होते आणि म्हणून त्यांना दिलेला हा माझा मान आहे, तो एका शिक्षकाचा बहुमान आहे आणि तो मी नेहमीच करत राहीन. असं हे शिक्षक दिनाचं महत्त्व प्रत्येक विद्यार्थ्याने जाणून घेतलं पाहिजे. शिक्षक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विनय.